माझे नाव रोहित आहे. माझ्या बहिणीच्या लग्नाला आता बरोबर 15 दिवस बाकी होते. त्यासाठी आम्ही लग्नपत्रिका पूर्ण समाजात आणि ओळखीच्यामध्ये वाटून शेवटी माझ्या मामाच्या मुलीच्या सासरी आलो होतो. माझे तिच्यावर पहिल्यापासून प्रेम होते आणि तिलाही मी आवडत होतो. तिचं नाव प्रिया होतं. तिला माझ्या मावशीच्या घरी दिलं होतं, कारण मावशीचा लहान मुलगा निलेश हा माझ्याच वयाचा होता. पण तो एका चांगल्या पदावर सरकारी नोकरीवर होता आणि त्याच्या घरची परिस्थिती चांगली होती, कारण माझे मावसाजी सरकारी नोकरीवरून रिटायर्ड झाले होते. माझे वडील शेतकरी होते व आमच्या घरची परिस्थिती सामान्य होती. म्हणून माझ्या मामांनी प्रियाचे लग्न निलेशशी केले होते. ती या लग्नाशी नाराज होती, कारण तिच्या मनात अगोदरपासूनच मी होतो. पण तिने जेव्हा मला त्यांच्या घरात पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद खिळून आला होता. तिच्या डोळ्यातून हळूहळू अश्रू यायला सुरुवात झाली. मग ती माझ्याकडे जवळ येऊन उभी राहिली व मला म्हणाली, "अरे रोहित, बस, मी काकांना बोलावून आणते." मग तिने आम्हाला पाणी प्यायला दिलं आणि काही वेळाने मावशी आमच्याजवळ येऊन बसल्या. मी उठून त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला. त्यानंतर मी त्यांच्या हातात बहिणीच्या लग्नाची पत्रिका ठेवली व म्हणालो, "मावशी, सर्वांनी लग्नाला यायचं आणि प्रियालाही सोबत आणायचं." तेव्हा मावशी मला म्हणाल्या, "आम्ही नंतर येऊ, पण प्रियाला आधी पाठवू." प्रिया आणि निलेशच्या लग्नाला 3 महिने झाले होते. नोव्हेंबरमध्ये तुळशी विवाहानंतर त्यांचे लग्न झालं होतं. मावशींनी मला जेवणासाठी खूप आग्रह केला, पण वेळ नसल्याने व घरी लग्नाची भरपूर कामे असल्याने मी काही थांबू शकलो नाही. रात्रीच्या 8 वाजता मी घरी आलो. बाकीची सर्व बुकिंग व कामे झाल्यामुळे मी निश्चिंत होतो. पत्रिका वाटण्याचे कामही पार पडलं होतं. 2-3 दिवसांनी मी बाजारातून सामान आणून परतलो तेव्हा प्रिया ओट्यावर बसून कोणाशी तरी फोनवर बोलत होती. तिला पाहून माझ्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला, कारण प्रिया दिसायला अगदी सुंदर व गोड होती. आमच्यात फक्त एकमेकांशी बॉन्डिंग जमलं होतं, पण प्रेमाची कबुली आम्ही दोघांनी कधी एकमेकांशी केली नव्हती. फोनवर बोलता बोलता तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि तिने माझ्याकडे पाहून एक गोड स्माईल दिली. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. "प्रिया, तू एकटी आलीस का?" तेव्हा ती म्हणाली, "हो, मी एकटी आली आहे." मी म्हणालो, "मला सांगितलं असतं तर मी बस स्टँडवर तुला भेटलो असतो." तेव्हा प्रिया म्हणाली, "काय, मला तुमच्या घरचा पत्ता माहीत नव्हता का?" मी म्हणालो, "अशी गोष्ट नाही, पण तू एकटी होतीस म्हणून म्हणालो." मी प्रियाकडे एकटक पाहत होतो, कारण तिचे शरीरयष्टी आणि मेंटेन ठेवलेल्या फिगरमुळे ती अधिक सुंदर दिसत होती. मी म्हणालो, "प्रिया, लग्नानंतर तू खूप कमकुवत झाली आहेस. पूर्वी तू अधिक सुंदर दिसत होतीस, आता खूप पातळ झाली आहेस." तेव्हा प्रिया म्हणाली, "लग्नानंतर सगळं बघावं लागतं. घरातील छोटं मोठं काम असो व पतीला रात्री खुश करावं लागतं. ही सगळी जबाबदारी बायकांनाच उचलावी लागते." 4-5 वर्षांनी जेव्हा ती आई बनते तेव्हा तिचं शरीर आपोआप व्यवस्थित होतं. मी विषय बदलत म्हणालो, "तू आईला भेटलीस का?" ती म्हणाली, "मला यायला अर्धा तास झाला. घरात सर्वांना भेटून मी माझ्या पतीशी बोलण्यासाठी इथे बसलं होते." मी विचारलं, "निलेशशी काय बोलत होतीस?" तेव्हा प्रिया म्हणाली, "रोहित, माझ्या आणि माझ्या पतीमध्ये जे काही बोललं जातं ते आमचं दोघांचं खास मानलं जातं. मी त्याला समजावत होते की 5-6 दिवस मी इथे राहिले तरी त्यांचं मन माझ्याशिवाय लागणार नाही, कारण माणसाचा दिवस जातो, पण रात्री जी त्याला खुश करते ती नसेल तर तो चिडचिडा होतो." मी म्हणालो, "लग्न झालेल्यांना पती खुश करण्याच्या युक्त्या मिळतात, पण आमच्यासारख्या अविवाहितांनी कोणाकडे पाहून खुश राहावं ते कळत नाही. ज्याच्यावर प्रेम केलं तो दुसऱ्याचं होतं, मग पश्चातापाशिवाय काही उरत नाही." प्रिया उठून गेली. "जो गेला त्याच्यासाठी का विचार करतोस? दुसऱ्यावर उपाय कर, नाहीतर त्याला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न कर. जर तो तुझ्या प्रेमात वेडा झाला
तर तो परत येऊ शकतो. एवढं सांगून ती घरात गेली. मीही तिच्या मागे घरात आलो आणि स्वयंपाकघरात सामान ठेवलं. प्रिया आईजवळ भाजी निवडत होती आणि कटाक्षाने माझ्याकडे पाहत होती. मी तिला स्माईल दिली. रात्री जेवणानंतर गावातल्या बायका लग्नाची गाणी म्हणायला आल्या. हॉलमध्ये मोठमोठाल्या चटाया टाकून बसण्याची सोय केली होती. मी बेडवर बसून ढोल वाजवत होतो. प्रिया माझ्या पुढच्या बाजूला बसली होती. 15-20 मिनिटांनी माझे लक्ष प्रियाच्या पाठीवर गेले. तिने घातलेल्या ब्लाऊजमधून काळ्या रंगाची पट्टी बाजूला आलेली दिसत होती. काही वेळाने पाय सुन्न झाल्याने मी पाय हलवला तेव्हा माझ्या पायाचा स्पर्श तिच्या पोटाशी झाला. तिने मागे वळून पाहिले. मी सॉरी म्हणालो, पण गाण्यांबरोबर माझे पाय हलत राहिल्याने वारंवार स्पर्श होत असे. ती काहीच बोलत नव्हती. तिला वाटले की मी मुद्दाम टच करतो आहे, पण तसं नव्हतं. रात्री 11 वाजता सर्व बायका गेल्या. आम्ही सतरंजा गुंडाळून झोपी गेलो. गच्चीवर मी, माझी बहीण नम्रता आणि प्रिया एकाच ठिकाणी झोपलो होतो. रात्री 2 वाजता माझी झोप उघडली. चांदण्यात प्रियाच्या ब्लाऊजच्या खालून दोन्ही पट्ट्या बाहेर आल्या होत्या. तिच्या गोऱ्या बाहूवर त्या सुंदर दिसत होत्या. माझ्या मनात त्यांना टच करण्याची इच्छा झाली. आजूबाजूला नम्रता व इतर लोक गाढ झोपलेले होते. हिम्मत करून मी प्रियाच्या शेजारी सरकलो. हळूहळू तिच्या हाताला टच करू लागलो. तिची हालचाल होईना. मग तिच्या हाताने मलाच टच करू लागलो. काही वेळात प्रियाने कूच बदलली. तिच्या टचने मन शांत झाले. पहाटे मी लवकर उठलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता फक्त मी व प्रिया अंघोळीचे राहिलो होतो. मी अंगण झाडत होतो तेव्हा प्रिया गच्चीवरून उतरत म्हणाली, रोहित, पाणी उरलंय काय अंघोळीसाठी? मी म्हणालो, लवकर ये, तू व मीच बाकी आहोत, पाणी गरम आहे. ती अंघोळ करून बाहेर आली. मग मी अंघोळीला गेलो. बाथरूममध्ये टॉवेल घ्यायला दुसऱ्या रूममध्ये गेलो तर प्रिया कपडे बदलत होती. मी तिला पाहून थपकलो, पण टॉवेल घेऊन बाथरूममध्ये गेलो. नंतर मी तिथे तिचे टांगलेले कपडे हातात घेऊन तिला दिले. ती म्हणाली, असे माझे कपडे तू हात नको लावूस त्याला. मी सॉरी म्हणालो, पण त्या स्पर्शामुळे माझ्या मनात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. हळदीच्या आदल्या दिवशी निलेश व मावशी आले. मी व निलेश यांनी मिळून सगळी कामे उरकली. रात्री जेवणानंतर सर्वजण झोपले. मी गादी आणायला गेलो होतो तेव्हा निलेश प्रियाजवळ हात हातात घेऊन बोलत होता. मला ते बरे नाही वाटले म्हणून मी म्हणालो, अरे रात्र खूप झाली, झोपा. ते हसले आणि झोपले. रात्री 2 वाजता मी उठलो तेव्हा प्रिया व निलेश एकमेकांच्या मिठीत होते आणि हळूहळू प्रेम करत होते. ते पाहून मला वाईट वाटले, पण मी तिथेच पडून राहिलो. सकाळी ताईच्या हळदीचा कार्यक्रम होता. प्रिया खूप सुंदर दिसत होती. निलेश तिच्याकडेच पाहत होता. एका वेळी मी विड्याची पाने आणायला फ्रीजकडे गेलो तेव्हा प्रिया उघड्या रूममध्ये साडी अंगावर चढवत होती. ती म्हणाली, असे काय पाहतोस रोहित, जा इथून. तिने दार लावले. मी पाणी आणून दिली. डीजे सुरू झाला. निलेश दारू पिऊन झोपला. मी सुद्धा झोपलो. रात्री 3 वाजता मी उठलो. प्रिया झोपली होती. मी तिच्या शेजारी सरकलो. तिला वाटले निलेश आला असेल, कारण त्याची जागा होती ती. मी तिच्या ओठावर ओठ ठेवले. तिनेही उत्तर दिले. दोघांनी एकमेकांवर प्रेम केले. तेव्हा प्रिया म्हणाली, रोहित, तुझ्यात माझ्या पतीपेक्षा जास्त ऊर्जा आहे. तू हात लावल्यापासून मला जाणवलं की हा निलेश नसून रोहित आहे. मी म्हणालो, प्रिया, अनवधाने घडलं ते, पण मी तुला लग्नाआधीपासून एकतर्फी प्रेम करत होतो. तू माझी बायको व्हावीस अशी माझी इच्छा होती. ती म्हणाली, रोहित, मलाही तूच हवा होतास, पण बाबांच्या इच्छेपुढे मी टिकू शकले नाही. आज तू माझी इच्छा पूर्ण केलीस. त्यानंतर जोवर प्रिया आमच्या घरी होती तोवर मी निलेशला रोज संध्याकाळी 2 पेग देऊन झोपवत असे आणि मी व प्रिया आमचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करत होतो. त्या रात्रीनंतर
सकाळी मी गच्चीवरून खाली उतरलो तेव्हा माझ्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता. प्रियाने दिलेले मंगळसूत्राचे लॉकेट माझ्या हातात होते, पण ते हातात धरताच माझा हात थरथरला. मी स्वतःलाच विचारले, हे मी काय केलं? तिचा नवरा निलेश माझा मित्र आहे. मी त्याला रोज दारू पाजून बेशुद्ध केलं आणि त्याच्या पत्नीशी याला काय म्हणायचं? मी त्वरित ते लॉकेट एका लिफाफ्यात ठेवून प्रियाच्या पर्समध्ये ठेवलं. मनाशी पक्क केलं की आजपासून मी हे चुकीचे नाते थांबवेल. खाली आल्यावर माझी आई सविता किचनमध्ये चहा करत होती. तिने मला पाहताच म्हणाली, रोहित, तुझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळं का आहेत? रात्री झोपला नव्हता का? मी काही उत्तर देईल तोच निलेश खोलीतून बाहेर आला. त्याची तब्येत बेताची होती. मला पाहताच तो म्हणाला, रोहित, काल मी लवकर झोपलो का? मला काही ठीकठाक आठवत नाही. त्याच्या या सरळ आणि निष्पाप प्रश्नाने माझ्या अंतरंगात कुठेतरी सुई टोचल्यासारखं झालं. मी खोटं हसत म्हणालो, अरे हो, काल तुला खूप थकवा आला होता. तू लवकर झोपला होतास. प्रिया तेवढ्यात बाथरूममधून बाहेर आली. तिने निलेशकडे प्रेमळपणे पाहिले आणि म्हणाली, तुम्ही दोघेही उठलात? या, चहा घ्या. तिने निलेशच्या हातात चहाचा कप दिला. तो कप घेताना निलेशची बोटं तिच्या बोटांना भेटली. त्या स्पर्शात मला काहीतरी वेगळंच दिसलं. निलेशच्या नजरेत तिच्यासाठी अनन्यसाधारण आदर होता, प्रेम होतं, विश्वास होता. तिच्या हाताचा स्पर्श त्याच्यासाठी अनमोल होता. मी चहा प्यायला लागलो. अचानक माझी बहीण नम्रता आली आणि म्हणाली, भाऊ, तू काल रात्री गच्चीवर कधी आलास? मला झोपेतच वाटलं की तू नाही आहेस तिथे. मी गडबडून म्हणालो, मी होतोच, तुला स्वप्न आलं असेल. पण प्रिया क्षणभर गडबडली. तिनं डोकं वाकवलं. नम्रता काहीशा शंकेच्या नजरेने दोघांकडे पाहत गेली. दुपारी सर्वजण भोजन करत होते. निलेश माझ्या शेजारी बसला होता. आम्ही गावातल्या राजकारणाबद्दल बोलत होतो. अचानक त्याने एक वाक्य सांगितलं, रोहित, मी प्रियाशी लग्न करून खूप धन्य आहे. ती माझी सावली आहे. माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त संकट आली. मी तिच्यासाठी जीव द्यायला तयार आहे. हे शब्द ऐकून मी गप्प झालो. माझा घास गळ्यात अडकला. मी पाणी प्यायलो, पण तरीही तो अडखळत होता. हा निलेश, जो त्याच्या पत्नीवर जीवापाड प्रेम करतो, तिच्याशी विश्वासघात करणारा मीच आहे. मी कोणत्या अधिकाऱ्याने त्याचा विश्वासघात केला? त्या रात्री मी ठरवलं की प्रियाला सर्व सत्य कबूल करून हे नातं संपवायचं. रात्री जेवणानंतर सर्वजण झोपले. निलेश पुन्हा पेग घेऊन गच्चीवर झोपला होता. पण यावेळी मी त्याच्यासाठी पॅग आणला नाही. त्याला पाणी पाजले. थोड्याच वेळात तो नैसर्गिकरित्या झोपला. मी प्रियाला हात करून गच्चीच्या एका कोपऱ्यात नेले. प्रियाचे हात माझ्या हातात घेऊन मी म्हणालो, प्रिया, आपण चूक केली. आपलं खरं होतं, पण ज्या पद्धतीने आपण ते जगलो तो मार्ग चुकीचा आहे. निलेश निरपराध आहे. प्रिया स्तब्ध राहिली. तिने डोळे उंचावून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात दोन्ही भावना होत्या, दुःख आणि आराम. ती हळूहळू म्हणाली, रोहित, मलाही हेच वाटतंय. काल रात्री निलेश झोपेत माझं नाव घेत होता. तो म्हणत होता, प्रिया, तू नाहीस म्हणून मला झोप येत नाही. मी रडत रडत जागी होते. तू नवरा म्हणून निलेशला मिळाला नाहीस, पण तो जो नवरा आहे त्याच्याशी मी विश्वासघात करते. ती रडू लागली. मी तिला सांत्वन दिलं. तो क्षण फार भावनिक होता. दोघांनाही कळलं की खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या सुखासाठी स्वतःचं दुःख सहन करणं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी निलेशला गप्पांमध्ये म्हणालो, निलेश, मी तुझ्याकडे एक गोष्ट मागू इच्छितो. तू चांगला मित्र आहे. प्रियाशी लग्नानंतर तू तिची काळजी घेतलीस, पण तुमच्यातील जवळीक वाढवण्यासाठी तू तिला थोडा वेळ दिवसातून फक्त तिच्यासाठी काढ. तिला प्रेमाने बोल. तिच्यातील भीती आणि असमाधान कमी होईल. निलेशने हे मनपूर्वक ऐकून घेतलं. त्या दिवसापासून निलेशने प्रियाबरोबर रोज संध्याकाळी 1 तास भेटून गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्याने प्रियाचे छंद समजून
तिच्यासाठी पुस्तके, फुलांची कुंडी, चित्रकलेचे सामान आणले. प्रिया हळूहळू पूर्वीपेक्षा अधिक प्रसन्न होऊ लागली. ताईचे लग्न संपले. निलेश आणि प्रिया परत आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. निघताना प्रिया मला वेगळी भेटली. तिने माझ्या हातात एक पत्र दिलं. पत्रात लिहिलं होतं, प्रिय रोहित, तू माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम आहेस. पण जे काही आपण केलं ते चुकीचं होतं. त्याचा पश्चाताप मी माझ्या आयुष्यभर करीन. तू मला योग्य मार्ग दाखवलास. आता मला जाणवलंय की निलेश माझ्यावर खरंच प्रेम करतो आणि मीही त्याच्यावर प्रेम करू शकते. कदाचित तुझ्यासारखं वेडं नाही, पण शांत, स्थिर, संसाराला जपणारं. तू सुखी राहा. तुझ्या आयुष्यात एखादी भाग्यवान मुलगी येईल. आपले पूर्वसंस्कार विसरून नव्याने जग. तुझ्या आईचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, प्रिया. ही पत्रिका वाचून माझे डोळे भरून आले, पण त्या अश्रूत अपराधीपणाबरोबर एक हलकासा दिलासाही होता. वर्षभरानंतर मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. प्रामाणिकपणा आणि मेहनतीमुळे माझे नशीब उजळले. मी माझ्या आईच्या सांगण्यावरून एका सुशिक्षित, साध्या स्वभावाच्या मुलीशी लग्न केले. तिचं नाव कृतिका. ती फारशी देखणी नव्हती, पण तिचा सद्गुणांचा पगडा मोठा होता. लग्नानंतर एक रात्री मी माझा भूतकाळ तिला सांगितला. तिनं कसलाही न्याय न करता माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, रोहित, भूतकाळ म्हणजे धडा असतो, बेडी नसते. आपण आपलं सुंदर संसार बनवू. आज मी एका निर्मळ मनाने जगतो. प्रिया आणि निलेश आमचे घरचे नातेवाईक म्हणून येतात. आमच्यात साधे आदराचे संबंध आहेत. प्रियाच्या डोळ्यात कधीकधी विदारकता दिसते, पण ती तिच्या संसारात व्यस्त आहे. निलेश तिच्यावर प्रेम करतो. तिला मुलगीही झाली. खरं प्रेम म्हणजे स्वतःला खरं करणं, दुसऱ्याची नाती मोडून नव्हे. या सत्याने मी सुखी झालो. प्रियाचे पत्र वाचल्यानंतर मी जवळजवळ 1 महिनाभर अगदी शांत राहिलो. मी स्वतःशी संघर्ष करत होतो. एकीकडे तिच्याबद्दल अपराधीपणा होता, दुसरीकडे तिच्या जाण्याने रिक्तपणा, आणि तिसरीकडे निलेशबद्दलचं पश्चाताप, आणि चौथीकडे स्वतःच्या भविष्याची चिंता. माझी आई सविता मला एकटं पाहून म्हणाली, रोहित, तुझ्या चेहऱ्यावर तरुणपणा नाही राहिला. एखादी गोष्ट मनाला खात आहे. काय झालं? मी मनातलं काही सांगू शकलो नाही, पण आईचा आशीर्वाद मागितला. तिनं डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने माझं अर्ध मोकळं मन मोकळं झालं. मी गाव सोडून शहरात जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या एका मित्राच्या कंपनीत नोकरी मिळाली. दिवसभर कामात तंग राहिलो, तरी रात्री मात्र निद्रादेवी दूर राहत. मी नियमित योगासने सुरू केली. एकटाच फिरायला जाऊ लागलो. हळूहळू मन शांत होऊ लागलं. माझ्या कंपनीत एक नवीन मुलगी आली, कावेरी. ती पुणे विद्यापीठातून MA झाली होती. एका साध्या शेतकरी कुटुंबातली, नेमकी माझ्यासारखीच. तिचे वडील गेलेले, आई शाळेत शिक्षिका. कावेरी नोकरी करून आईला मदत करत होती. ती साधी, गंभीर, पण हसतमुख होती. बोलताना तिच्या डोळ्यात एक सहजता होती. एके दिवशी कंपनीत संध्याकाळी सर्व कर्मचारी पुण्यातील सारसबागेला फिरायला गेले होते. तिथे कावेरी माझ्याशी बोलली. पहिल्यांदा बोलताना ती म्हणाली, रोहित, तू काहीतरी विचारात हरवलेला असतोस. डोळे पोलके आहेत तुझे, जवळ येऊ देत नाहीत का कोणाला? तिच्या थेट प्रश्नाने मी मोकळा झालो. मी तिला माझ्या भूतकाळाचा काही भाग सांगितला. तिनं ऐकलं, डोळे भरून आली, पण तरीही म्हणाली, प्रत्येकाला भूतकाळ आहे रोहित. जो माणूस आपल्या चुकीची कबुली देतो तो बदलू शकतो. तू बदललास, तेच खरं. निलेश आणि प्रिया यांना आमच्यातील सत्य कळले. खरं सांगू काय, प्रियाने निलेशला सर्व काही सांगितलं होतं. एका रात्री प्रिया रडत रडत निलेशच्या पाया पडली आणि सगळी कबुली दिली. निलेश प्रथम जाळासारखा झाला. त्याने खोलीत डोक्यावर हात ठेवून बराच वेळ विचार केला.
पण नंतर तो शांत झाला. दुसऱ्या दिवशी निलेश म्हणाला, प्रिया, आपण क्षमा करायला शिकलं पाहिजे. तू सांगितल्याशिवाय मला कधी कळलं नसतं. तू खरी आहेस आणि रोहित माझा मित्र आहे आणि भाऊही. त्याने चूक केली, पण त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. आता आपण नातं नव्याने सुरू करूया. माझ्यासाठी ही अक्षरशः दुसरी जन्म होता. जेव्हा निलेशने मला फोनवर सांगितलं की बंधू, सर्व विसरून जा, तू आमचा कुटुंबीय आहेस, तेव्हा मी रडायला लागलो. माझ्या आईची प्रकृती हळूहळू खालावली. माझ्या लग्नाचा हट्ट तिने धरला. मी कावेरीला विचारलं. तिने होकार दिला. तिची आई माझी आई अगदी जवळच्या मैत्रिणी झाल्या. गावातल्या एका देवस्थानी अगदी साध्या पद्धतीने आमचं लग्न झालं. लग्नाला प्रिया आणि निलेशही आले. त्यावेळी आमच्यातील सर्व कुत्सित संबंध संपून एक नवीन पवित्र संबंध सुरू झाला. प्रियाने कावेरीच्या हातात हात घेऊन म्हणाली, ताई, रोहित चांगला माणूस आहे. त्याला जपून ठेव. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते आनंदाचं होतं. कावेरी मात्र हुशार होती. तिनं एकदा मला विचारलं, प्रियाबद्दल मनात काही आहे का रोहित? मी सत्य सांगितलं. तिचा माझ्यासाठी आदर आहे, प्रेम नाही. आणि आता ती माझ्या मनात स्मृती आहे, दुखणं नाही. लग्नानंतर 5 वर्षात कावेरीने मला 2 सुंदर मुली दिल्या, अभिलाषा आणि अंजली. कावेरीने माझी आई, माझी नोकरी, माझा आर्थिक बांधणी इतकी सांभाळली की मी स्वतःला भाग्यवान समजू लागलो. माझी आई आजारी पडली असता कावेरीने रात्रंदिवस एक केलं. शेवटी आईने शांततेत अखेरचा श्वास घेतला. प्रिया आणि निलेशची मुलगी साक्षी आमच्या मुलींशी सोबत खेळत असे. साक्षी अगदी प्रियासारखीच दिसत असे. कधी कधी तिला पाहून जुन्या आठवणी तरळून जात. पण तेवढ्यात कावेरीचा हात माझ्या खांद्यावर येईल. बस एवढंच रोहित. ती सगळं जाणून होती, पण तिची वृत्ती कधी बदलली नाही. निलेश सरकारी नोकरीत प्रगत झाला. त्याने प्रियासाठी एक नवीन घर बांधलं. त्याचा संसार इतका सुंदर रंगला की आजूबाजूचे त्यांना आदर्श म्हणून पाहू लागले. प्रियाला सांसारिक आयुष्यात रंग भरायला शिकवणारा निलेश उत्तम पती ठरला. ती हळूहळू तिच्या छंदात गढली. तिने एक स्वयंसेवी संस्था सुरू केली आणि गावातील मुलींना शिकू लागली. एकदा प्रिया मला भेटली. ती म्हणाली, रोहित, कधी कधी वाटतं की आपलं अंध प्रेम तुकडं झालं नसतं तर काय झालं असतं. पण आता कळलं, तुकडं होणं म्हणजे संपूर्ण होणं नसतं. आपण योग्य ठिकाणी आहोत. एकदा मी प्रवासात होतो, तेव्हा माझी लहान मुलगी अंजली आजारी पडली. कावेरी एकटीने हॉस्पिटलमध्ये सगळी व्यवस्था केली. रात्री जेव्हा मी तिला फोन केला तेव्हा ती म्हणाली, काळजी करू नको, तू तुझं काम कर, मी आहे. ती फक्त मी आहे म्हणाली, पण त्या शब्दांची जादू मला माझ्या कमकुवतपणातून बाहेर काढून प्रेरित करणारी होती. माझी मोठी मुलगी अभिलाषा जेव्हा 10वीत होती तेव्हा तिला एका मुलाशी थोडं अतिशय ओळख झाली. तिला बोलावून मी व कावेरीने तिला समजावलं, प्रेम करताना संसाराची जबाबदारी सांभाळता येईल का? समाज, कुटुंब दोन्ही बाजूंचा विचार करूनच प्रेम करायला हवं. तिने आमचं ऐकलं. मी तिला माझ्या भूतकाळातील काही भाग न सांगता फक्त नैतिक शिकवण दिली. 50शी उलटल्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. मी माझ्या आयुष्यातील संघर्ष, अपयश, प्रेम, विश्वासघात इत्यादी आत्मचरित्रात्मक पुस्तकं लिहिलं. पुस्तकाचं नाव होतं स्वतःची पाळ. ज्याने वाचलं त्याला वाटलं एखाद्याच्या जखमातून उपजलेलं ते एक विज्ञान आहे. कसं चुकीतून व्यक्ती बदलू शकते आणि नात्यात नवीन पहाट कशी काढता येते. प्रिया ती पुस्तक वाचून म्हणाली, तुझ्या शब्दात प्रेम आहे, पण प्रेमाचा विलाप नाही, तर प्रेमाचं प्रबोधन आहे. याच्यामुळे बऱ्याच जोडप्यांचं आयुष्य बदलेल. आणि निलेशसाठी शेवटी एवढंच, तो मला भेटत असे तेव्हा म्हणे, बंधू,
तू माझ्या जीवनातील सर्वात चांगला धडा आहेस. क्षमा करण्याची शक्ती तुझ्यामुळे मी शिकलो. मी स्वतःसाठी शेवटी एवढंच म्हणेल, आयुष्यात चुकी होतात, पण प्रत्येक चूक नवीन सुरुवात होऊ शकते. फक्त ती चूक प्रेमात न करता शहाणपणात करावी. कावेरीशी लग्न झाल्यावर मला जाणवलं की खरंच सौख्य म्हणजे मनाच्या शांतीत असतं. प्रियासोबत प्रियाबरोबरच्या वासनाप्रधान नात्याने मला उत्तेजन दिलं, पण समाधान नाही. कावेरीने मला शांत झुळकेसारखा सहवास दिला. तिच्यासोबत मी कधीही चुकीच्या गोष्टी करू शकत नव्हतो. तिच्यापुढे माझी सगळी स्वप्ने, व्यथा आणि भूतकाळ उघडा करण्याची शक्ती मी मिळवली. कावेरीला नेहमीच शिकवण्याची आवड. लग्नानंतर 2 वर्षांनी तिने मला सांगितलं, रोहित, मला खेड्यातल्या मुलींना शिकवायचं आहे. तिने शाळा तिथे शाळा आहे पण शिक्षिका नाही. मी आठवड्यातून 3 दिवस तिथे जाऊ शकते. तिचा उत्साह पाहून मी कबूल केलं. माझ्या कंपनीची वेळ लवचिक असल्याने मी 2 दिवस घरी मुलींना सांभाळू शकलो. हळूहळू कावेरी शाळेत प्रियासारखीच लोकप्रिय झाली. तिच्या प्रेमळ वागणुकीने सगळी मुलं तिच्याकडे आकर्षित होत. प्रिया कधीकधी माझ्या मुलींना भेटायला येई. ती कावेरीशी बोलताना माझ्या ऐकिवात आली, "तू रोहितला बदललंस कावेरी. तो आधी विचित्रच होता." कावेरी हसली, "माणूस बदलत नाही प्रिया, माणूस जागृत होतो. रोहितला मी नाही तर त्याच्या स्वतःच्या चुकांनी जागं केलं." हा संवाद माझ्या कानी पडला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. कावेरी किती परिपक्व होती. लग्नाला 6 वर्ष झाली असताना निलेश गंभीर आजारी पडला. त्याला स्वादुपिंडाचा आजार झाला. उपचारासाठी त्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. प्रिया पूर्णपणे वैतागली होती. मी आणि कावेरी ताबडतोब हॉस्पिटलला धावलो. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये प्रिया कोपऱ्यात बसून रडत होती. मी जवळ गेलो. ती म्हणाली, "रोहित, भूतकाळात मी किती चुकले. निलेश माझ्यावर प्रेम करतो, पण मी तुझ्याकडे पाहत होते. आता परमेश्वर मला शिक्षा देतोय का?" मी तिला सांगितलं, "प्रिया, देव शिक्षा देत नाही तर शिकवण देतो. निलेश बरा होईल. तू आता त्याच्यात रम. पूर्वी जे झालं ते माझाही अपराध होता, पण आता आपण बदललो." कावेरीने प्रियाची बाजू घेतली. ती प्रियासोबत हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस राहिली. तिच्या मुलीला घरी नेऊन ठेवलं. 10 दिवसांच्या उपचारानंतर निलेश बरा झाला. डॉक्टर म्हणाले, "तुमच्या पत्नीच्या सेवेमुळे तुम्ही वाचलात." निलेश बाहेर पडल्यावर माझे हात हातात घेऊन म्हणाला, "रोहित, तू माझा खरा बंधू आहेस. कावेरी माझ्या बहिणीसारखी आहे. तुम्ही नसता तर." तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणावले. त्या दिवसाने आमची बंधुता अधिक घट्ट केली. आता माझी मोठी मुलगी अभिलाषा 12वीत होती. तिला एका वर्गमित्राबरोबर बोलताना मी पाहिलं. तो मुलगा होता आकाश. उत्तम शिकणारा, गरीब पण खूप हुशार. अभिलाषा रोज त्याच्याशी बोलू लागली. एके दिवशी मी थेट विचारलं, "बेटा, आकाशशी काय नातं?" ती डोळे वाढवून म्हणाली, "आम्ही एकमेकांना आवडतो बाबा, आणि मी त्याच्याशी लग्न करणार." हीच ती वेळ होती जेव्हा माझं भूतकाळ मला स्वतःशी संघर्ष करायला लावणार होतं. कावेरी शांतपणे बसून म्हणाली, "ठीक आहे, पण आधी शिक्षण पूर्ण करा. आकाशला 1 वर्ष द्या आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी. तुम्ही प्रौढ झाल्यावर तुमचा निर्णय योग्य असल्यास आम्ही आनंदाने मान्य करू." अभिलाषा आणि आकाश यांनी ते मान्य केलं. पुढची 2 वर्ष ते शिक्षणात स्वतःला झोकून द्यायला लागले. दोघांचीही 12वीत उत्तम गुण आले. आकाशने शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न पाहिलं. मी निलेशला विचारलं, "प्रेमाचा मार्ग सोपा नसतो ना?" निलेश म्हणाला, "सोपा असतो जेव्हा प्रेम करणारे जबाबदार असतात. मी प्रियावर प्रेम केलं, पण फक्त तिच्याशी, दुसऱ्याशी नाही. हे पालकांनीच शिकवलं."
ही माझ्यासाठी सर्वात मोठी शिकवण होती. मी कधीही अभिलाषाला माझ्या भूतकाळाबद्दल सांगितलं नाही, पण तिच्या प्रेमात तिला जबाबदारीचे धडे दिले. आज ती मला आरशात पाहून एवढंच म्हणाली, बाबा, आपल्याला आपली निवड जगावी लागते. ती चांगली असेल तर आपले प्रेम सन्मानाने जगते. गावात आमच्या घरी कार्तिकी एकादशीचा उत्सव असतो. त्या दिवशी सारे नातेवाईक जमतात. यंदा मी गेलो तेव्हा प्रिया, निलेश, त्यांची मुलगी साक्षी 16 वर्षाची झाली होती. ती माझ्या अंजलीबरोबर खेळत होती. त्यांच्या हसण्यात एक निरागसता होती. प्रिया आता शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या. ती माझ्याकडे वळून म्हणाली, रोहित, जुन्या आठवणी कशा विसरतात? मी हसलो. विसरतात नाही प्रिया, पण त्यांना बांधून ठेवत नाही. आपण सारेच प्रवासी आहोत. आपले वेगळे मार्ग आहेत. एकमेकांचे कर्ज आपण उतरवलं. ती म्हणाली, मी निलेशला दररोज म्हणते, तू माझं सर्वस्व आहे. आणि आता हे खरं वाटतं. आधी मी म्हणत होते, तू नाहीस तर मी कोणीच नाही. पण बदल झाला. कावेरी त्या गप्पा ऐकत होती. पुढे येऊन जाऊन तिने प्रियाचा हात धरला आणि म्हणाली, ताई, तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात. प्रामाणिक प्रेम कसे करावे हे तुम्ही दाखवलं. प्रिया हसली. कावेरी, तू मला माझ्या पतीपर्यंत पोहोचवलंस. हॉस्पिटलमधल्या त्या रात्री मी ठरवलं, बस आता फक्त या घराची संस्कृती जपायची. माझं पुस्तक स्वतःची पाळ प्रकाशित झालं. त्यात मी कुणाची बदनामी न करता फक्त माझ्या मनातील विविध छटांचे वर्णन केले. पहिली आवृत्ती एकाच वर्षात संपली. वाचकांचा प्रतिसाद विलक्षण होता. अनेक तरुणांनी मला पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. एक तरुण मुलगा लिहितो, रोहित सर, माझ्या प्रेमाला समाजाने विरोध केला. आता मी तुमचे पुस्तक वाचून शांत झालो. प्रेम म्हणजे फक्त भेट देणे नाही, तर प्रतिष्ठेने जगणे हे शिकलो. एका मुलीने लिहिलं, मी प्रियाच्या जागी होते. एकाशी प्रेम, दुसऱ्याशी लग्न. पण तुमच्या पुस्तकाने मला माझ्या नवऱ्याच्या प्रेमाची किंमत समजली. आता मी पूर्णपणे त्याच्याशी समर्पित आहे. अशा प्रतिक्रियांनी माझ्या डोळ्यात अश्रू आणले. मला जाणवलं की माझे सारे अपराध, चुका, वेदना ही व्यर्थ नव्हती. तिथून दुसऱ्याला दीपस्तंभ उभारता आला. एके दिवशी रात्री उशिरा मी गच्चीवर एकटाच बसलो होतो. तारांकित आकाश, वाऱ्याची झुळूक. अचानक मागून कावेरीने माझ्या हातात एक वेलदोड्याचा चहा दिला. ती म्हणाली, आज रोहित, तू पूर्णपणे मुक्त झालास. तुझा भूतकाळ तुझ्यापासून हरवला. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रचंड प्रेम होतं, पण त्यात मालकीण नव्हती. ती बायको नव्हतीच, तर विश्वस्त होती. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, कावेरी, आयुष्यात बरेच वळणं आली, पण सर्वात छान वळण म्हणजे तुझ्याशी विवाह होणं. ती हसली. प्रेम उशिरा येतं, पण चांगलं प्रेम उशिराच येतं. अंघोळीनंतर मी दिव्यात तेल ओतले. त्या दिव्यातील ज्योतीसमोर मी बसलो. क्षणभर वाटलं आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीच्या रूपाने देव मला भेटला. प्रिया माझ्या कामवासनेची, कावेरी माझ्या सद्बुद्धीची, निलेशला माझ्या क्षमाशीलतेची, अभिलाषाला माझ्या भावी पिढीची. आता मी मोकळा झालो. गेलं प्रकरण समजून स्वीकारून मी पुढे जाऊन अभिलाषा आणि आकाश यांनी आपलं शिक्षणाची वाटचाल चोख बजावली. आकाशने पुण्यातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. अभिलाषाने BEd करून शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या शिक्षणानंतरच्या 2 वर्षात आम्ही कधीही त्यांच्या नात्यात लगेच लग्न करण्याचा आग्रह केला नाही. माझी भूमिका होती, प्रौढत्व येऊ द्या, मग तुमचा निर्णय स्वीकारू. एके दिवशी अभिलाषा आणि आकाश दोघे आमच्यासमोर हात जोडून उभे राहिले. अभिलाषा म्हणाली, बाबा, आम्ही प्रेम करतो. आमची शिक्षण पूर्ण झाली, नोकरीचे मार्ग सापडले. आता आम्हाला लग्न करायचे आहे. तुमची परवानगी हवी. मी कावेरीकडे पाहिलं. तिच्या नजरेत खुशी होती, पण एक कणखरपणा. कावेरी म्हणाली, बेटा, प्रेम ही फक्त भावना नसते, ती जबाबदारी असते. आकाश, तुला आमच्या मुलीला आयुष्यभर ऊब देता येईल. गरिबीतही हसता राहता येईल. कोणतीही अडचण आली तरी भांडून दूर जाणार नाहीस ना?
आकाशने माझ्याकडे पाहून सांगितलेल्या शब्दात उत्तर दिलं, कावेरी आत्याबाई, मी गरीब पाहिली आहे, पण मी प्रेमाची गरिबी पाहिली नाही. अभिलाषा माझी ऊर्जा आहे. तिला दुखवणं म्हणजे स्वतःला मारणं. मी तिची कदर करीन. मी उठून त्याच्या पाठीवर हात ठेवला. बरं, मग लग्न ठरलं. पण एक वचन, तुमची मुलं सुसंस्कृत व्हावी यासाठी, आणि मी कावेरी तुमच्यासोबत असू. उद्या आमच्याशी वेगळे राहायचे असेल तर हरकत नाही, पण अंतर मात्र येऊ देऊ नका. त्यांच्या लग्नाला मी अभिमानाने निमंत्रणं पाठवली. पहिलं निमंत्रण निलेश आणि प्रिया यांना दिलं. ते हसत म्हणाले, रोहित, तुझ्या मुलीचं लग्न येतंय, आम्ही सगळी व्यवस्था करू. लग्न अगदी साधे हिशोबाने पण आनंदात झालं. त्या दिवशी निलेश माझ्या गळ्यात पडला. तो म्हणाला, रोहित, प्रेमाचा योग्य मार्ग मी तुझ्याकडे पाहून शिकलो. क्षमा नसतीस तर रोहित कधी स्थिर झाला नसता. कावेरी मात्र माझ्याकडे पाहून म्हणाली, नाही प्रियाताई, रोहित स्वतः स्थिर झाला. मी फक्त साथ दिली. आता साक्षी 16 वर्षात झाली होती. हुशार पण थोडी बंडखोर. तिला एका कलेतील मित्राबरोबर प्रेम जमलं. त्याचं नाव आर्यन. आर्यन चांगला चित्रकार होता, पण त्याच्या घरची परिस्थिती बेताची. एक दिवशी प्रिया माझ्याकडे आली. तिच्या डोळ्यात चिंता होती. रोहित, साक्षीला आर्यनबरोबर लग्न करायचं आहे, पण आम्हाला वाटतं ती अजून अपरिपक्व आहे. मी म्हणालो, प्रिया, आपण भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळू शकतो. साक्षीला समजावून सांग. मी तिच्याशी बोलेन. संध्याकाळी मी साक्षीला शेताच्या बांधावर बोलवलं. ती रडत होती. मी म्हणालो, साक्षी, तुझी आई आणि माझी एक गोष्ट होती, पण आम्ही चुकलो. ती चूक आम्हाला आयुष्यभर पछाडत राहिली. तुला पण तेच हवं आहे का? साक्षीने माझ्याकडे पाहिलं. ती म्हणाली, काका, मी आर्यनशिवाय जगू शकत नाही. मी समजावलं, प्रेम म्हणजे सहजीवन, व्यसन नव्हे. आधी शिक्षक करिअर कर, मग कोणी थांबवू शकणार नाही तुला. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. साक्षीने हळूहळू विचार बदलला. तिने चित्रकलेत करिअर करण्याचं ठरवलं. तिच्या निर्णयामुळे प्रिया आणि निलेश यांना मोठा दिलासा मिळाला. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.